फक्त इथे एक दिवा लावा, कुटुंबावर आलेले संकट दूर होईल, घरातील सर्व संकटे दूर होतील. नमस्कार मित्रांनो, ज्या घरात आपण किंवा वास्तूमध्ये राहतो त्या घरातील किंवा वास्तूमध्ये आपल्या जीवनात आपल्या भविष्यामध्ये काय घडणार असेल तर वास्तू आपल्याला काही संकेत देत असते. जर तुम्हाला मानसिकरित्या ताणतणाव वाटत असेल तर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे, तर हेच संकट आपल्याला वास्तुशास्त्र देत असते. तसेच यावर आपल्याला रक्षण करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्यावर जे संकट येणार आहे ते लवकर टळेल आणि त्याची तीव्रता तरी कमी होईल. त्याचप्रमाणे सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती खचून गेलेला आहे. तसेच नकारात्मक ऊर्जा प्रत्येक व्यक्तीच्या मनात येत आहे. त्याचबरोबर पैशांचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील वाढलेला आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काहींना आयुष्याशी झुंजावे लागत आहे. तर अशा वेळी मानसिक स्थिती खचून चाललेली आहे. आता घरातील संकट टळावे व आपलं मन शांत राहावे यासाठी आपण एक उपाय करायचा आहे. दररोज आपल्याला देवघरामध्ये नंदादीप लावायचा आहे. नंदादीप म्हणजेच अशी ज्योती जी अखंड चालू राहते. 24 तास तेवत राहणारा दिव्याला नंदादीप असे म्हटले जाते. जर असा नंदादीप आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रचलित करायचा आहे, या दिव्याची ज्योत अखंड राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. हा दिवा कधी लावायचा, कसा लावायचा, कुठल्या दिशेला लावायचा, याचे नियम काय आहेत ते आपण आता सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे हा दिवा 24 तास जळत राहिला पाहिजे, म्हणजे अखंड चालू राहायला हवं. जर हा दिवा वाऱ्याने विझला गेला तर मनामध्ये काही शंका आणू नका. तो दिवा पुन्हा प्रज्वलित करा आणि तो परत विझणार नाही याची काळजी घ्या. हा दिवा लावत असताना आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे. त्या दिवशी दिव्याची वात कुठल्या दिशेला हवी, शास्त्रानुसार उत्तर आणि पूर्वेकडे असल्यास त्याचा शुभ परिणाम आपल्याला लाभते. या दिशेला वात असल्यास आपल्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होत नाही. तसेच घरातल्या सदस्यांना दीर्घायुष्य लाभते. तसेच चुकूनही त्या वातीची दिशा उत्तर किंवा दक्षिणेकडे करू नका, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. तसेच हा दिवा लावताना आपण त्याखाली आसन जरूर ठेवावे. तसेच फुलांच्या पाकळ्या किंवा एखाद्या झाडाचं पान ठेवू शकता. त्याचप्रमाणे थोडेसे तांदूळ देखील ठेवू शकता. पण दिव्याखाली काही ना काही आसन अवश्य ठेवावे. या प्रकारे आपल्या देवघरामध्ये नंदादीप प्रज्वलित असावा किंवा करावा. तसेच यामुळे तुमच्या घरावर येणारे संकट दूर होईल. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होतील. प्रत्येकाच्या घरामध्ये इलेक्ट्रिक दिवे असतात, लाईटीचे दिवे असतात. एवढे असताना सुद्धा आपल्याला तेलाचा तुपाचा दिवा लावणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ज्या दिव्यामधून जे दिव्य किरण बाहेर पडतात त्यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, सात्विक ऊर्जा प्रवेश करते. या दिव्याची किंवा इलेक्ट्रिक दिव्याची बरोबरी होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या घरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा अवश्य लावावा. तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. जर तुमच्या घरामध्ये वास्तुशांतीमध्ये संकेत देत असेल तर तुम्ही या नंदादीपाचा प्रयोग अवश्य करा. या येणाऱ्या संकटातून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करा. तर मित्रांनो, तुमच्याही घरामध्ये काही अडचणी असतील तर अशा प्रकारे तुम्ही नंदादीप तुमच्या देव्हाऱ्यामध्ये, तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करू शकता आणि त्याची व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे त्याची काळजी घ्या. नक्कीच तुमच्या घरामध्ये खूप फरक पडेल आणि तुम्हाला काही अनुभव येतील. आणि जर अनुभव आले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.